नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय खमंग आणि कुरकुरीत पालक वडा बनवलेला आहे। तर बघा, पालक वडा जो आहे तो अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाही। तर आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये भरपूर प्रमाणात ताजा भाजीपाला येतो। तर हाच भाजीपाला आज आपण वापरून पालकाचे पौष्टिक असे वडे केलेले आहेत। अजिबात तेलकट झालेले नाहीत, शिवाय खमंग आणि कुरकुरीत झालेले आहेत। हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या टायमिंगमध्ये जर तुम्हाला काही हलकं-फुलकं खाण्याची इच्छा झाली असेल, तर हे वडे तुम्ही नक्कीच खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हे वडे तुम्ही देऊ शकता। तर सर्वांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे आपण साहित्य घेतलेलं आहे। तर एक मोठी वाटी भरून आपण पालक चिरून घेतलेला आहे। तर पालकाची जी पानं असतात ती आपण स्वच्छ धुवून चाकूने एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत। आता इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे। तर यामध्ये आपण भरपूर प्रमाणात कांदा वापरलेला आहे। तर कांद्याचा आपण एकदम पातळ स्लाइसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे। भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेतली आहे। आता इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये त्या कुटून घेतलेल्या आहेत। आता आपण इथे एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही जी पालक आपण चिरून घेतली होती ती सर्व पालक यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर इथे मी साधारण एक वाटी भरून पालक घेतलेली आहे। जे आपण पेस्ट केली होती हिरवी मिरचीची ती सुद्धा यामध्ये टाकून घेतली आहे। आता भरपूर सारा चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद टाकली आहे। तर हळदीमुळे वड्यांना रंग खूप छान येतो। आता 1 चमचा आपण इथे धने पावडर टाकलेला आहे। 1 चमचा जिरे पूड टाकली आहे। तर याऐवजी तुम्ही अख्खे जिरे सुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा मिरेपूड टाकली आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा ओवा घेतलेला आहे। तर ओवा जो आहे तो थोडासा मी हातावरती क्रश करून टाकणार आहे। ओव्यामुळे आपला जो वडा आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते। 1 चमचा पांढरे तीळ घेतले आहेत। तर हे जे पांढरे तीळ आहेत ते गावरान तीळ आहेत। 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेतले आहेत। आता 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे। तर हे जे तेल आहे ते आपण रोज भाजीला जे तेल वापरतो तेच तेल आहे। तर तेलामुळे सुद्धा आपले वडे जे आहेत ते अगदी खुसखुशीत होतात। आणि आता हे सर्व सुक्के जिन्नस आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर पालकमध्ये आपल्याला हे सर्व सुक्के मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। सोबतच बाजूच्या घंटीवर क्लिक करा। तर बघा, इथे आपण सर्व जे मसाले होते ते पालकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत। आता इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर सुरुवातीला मी थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे आणि बाकीचं तसंच ठेवलेलं आहे। तर लागेल तसंच आपल्याला यामध्ये बेसन पीठ वापरायचं आहे। आता इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्याच चमच्याने आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे। तर तांदळाच्या पिठामुळे सुद्धा आपले वडे अगदी कुरकुरीत होतात। तर सुरुवातीला यामध्ये पाणी न टाकता हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कारण पालकमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचा अंश असतो। तर पाणी न टाकता सुरुवातीला हे पीठ आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत। तर लागलंच तर यामध्ये तुम्ही अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करू शकता। तर इथे मी पाण्याचा वापर न करता हे पीठ आता छान असं मळून घेतलेलं आहे। आता याचे आपण एक लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेणार आहेत। तर बघा, हवं तर तुम्ही तेलामध्ये असेच गोल वडे सुद्धा सोडू शकता किंवा अगदी हातावर थोडंसं गोल करून हलक्या हाताने त्याला प्रेस करून
थोडंसं चप्पट करून तेलामध्ये हा वडा बनवून तळून घेऊ शकता। आता बघा इथे आपण हा एक वडा बनवून तयार केलेला आहे। अशाच प्रकारे बाकीच्या पिठाचे सुद्धा वडे बनवून घेणार आहे। आता बघा गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर तेल सुद्धा आता आपलं चांगलं तापलेलं आहे। थोडंसं पीठ जे आहे ते तेलामध्ये टाकलं होतं, तर पीठ थोडंसं वर आलेलं आहे, म्हणजे आपलं तेल सुद्धा आता छान असं तापलेलं आहे। आता यामध्ये आपण एक एक करून वडे सोडून घेणार आहेत। तर कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत। आणि वडे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे। अगदी मंद आचेवर हे वडे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर वडे टाकले की लगेच आपल्याला ते पलटवायचे नाहीत। एका बाजूने ते सेट झाले की मगच आपल्याला ते पलटवायचे आहेत। आता बघा एका बाजूने वडे आपले सेट झालेले आहेत, तर दुसऱ्या बाजूने ते पलटवून घेतलेले आहेत आणि अगदी मंद आचेवर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बाजूने सुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत। सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये फ्रेश आणि ताजा भाजीपाला येतो, तर तुम्ही सुद्धा नक्की पालकाचे वडे करून बघा। आता बघा दोन्ही बाजूने सुद्धा आपले वडे छान असे तळून झालेले आहेत आणि रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे। आता इथे आपले वडे तळून झालेले आहेत, हे आपण झाऱ्यामध्ये काढून घेतले आहेत आणि सर्व तेल जे आहे ते आपल्याला निपटून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये सर्व करायचे आहेत। तर बघा इथे आपण बाकीच्या पिठाचे सुद्धा सर्व वडे बनवून घेतले आहेत। तर हे जे वडे आहेत ते तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता। दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला सुद्धा खूपच टेस्टी झालेले आहेत। अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाहीत। बघू शकता तुम्ही आपले वडे खूपच मस्त झालेले आहेत, अगदी कुरकुरीत आणि खमंग वडे झालेले आहेत। हे वडे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता किंवा एक 2 ते 3 दिवस हे आरामात वडे टिकतात, पण 2 ते 3 दिवस तर राहणारच नाहीत, इतके वडे आपले कुरकुरीत आणि टेस्टी झालेले आहेत। तुम्ही हे असेच नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता, खायला खूपच टेस्टी लागतात। तर ही पालकाच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती करते की माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा।